मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात आज समितीने सरकारकडे अहवाल सादर केला आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील दादा, आज समितीने सरकारकडे अहवाल सादर केला आहे, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? आहे सरकारनं प्रथम अहवाल स्वीकारलेला आहे आणि आता दुसरा सुद्धा समितीने दिला आहे, सरकारनं स्वीकारला आहे। उपोषण सोडताना हेच ठरलं होतं की ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो। आम्ही अहवाल स्वीकारून कायदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करू। सरकार 100% आरक्षणासाठी कायदा पारित करेल, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून। कारण ज्या नोंदी मिळाल्यात त्या आणखीन सुद्धा शोधण्यात आल्या पाहिजेत, म्हणून समितीचं कामही जरी अहवाल स्वीकारला असला तरी पुढे सरकारनं तसं सुरू ठेवावं ही सरकारला आमची विनंती आहे। कारण खूप काही ठिकाणी नोंदी नाहीत म्हणून सांगितलेलं आहे मुद्दाम, आणि या ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदीचा लाभ ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला घेता आलं पाहिजे, हे सुद्धा सरकारनं विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण तुम्ही भेद नाही करू शकत, ज्याची नोंद सापडली त्याला देणार आणि त्याचा सक्का भाऊ त्याला तुम्ही जर म्हणणार की तुला नाही लाभ घेता येणार, म्हणजे तुम्ही हा फरक कसा करू शकता? तुम्हाला करता येणार नाही। किमान ज्यांची नोंद मिळाली पूर्वीची त्यांच्या नावापासूनचा पुढचा सगळा परिवार त्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे, सगळ्यांना। कारण असंच करावं लागणार आहे, कारण तुम्ही मराठा आणि कुणबी एक हे मग कसं सिद्ध करणार? सक्का भाऊच तुम्ही सिद्ध करायला तयार नाहीत, सक्के चुलते त्याचे सिद्ध करायला तयार नाहीत। नोंद मिळाली त्याला फायदा देणार आणि त्याच्या चुलत्याला देणार नाहीत, म्हणजे ही भेद कसं करू शकता तुम्ही? की तो नाही असं म्हणणार का तुम्ही? तो कुणबी नाही किंवा त्याचा भाऊ नाही किंवा त्याचा चुलता नाही असं म्हणणार का? तुम्ही कसं सिद्ध करणार ते? त्यामुळं कुणबी आणि मराठा एकच आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचा सगळा परिवार आणि त्याचे सगळे नातलग हे रक्ताचे असल्यामुळे त्याचा लाभ त्यांना घेता आला पाहिजे। कारण तो कुणबी आहे तर त्याचेही ते जीवाचे नातलग, रक्ताचे नातलग हे त्याचेच संबंधित आहेत, म्हणून तुम्हाला त्याला सगळ्याला लाभ द्यावा लागेल। कारण तुम्ही त्याला एकट्यालाच देणार आणि मग बाकीच्या मराठ्यांचं काय, त्यांचं काय? तुम्ही मराठे म्हणून म्हणणार का त्यांना? हा मराठा आहे, हा कुणबी नाही आहे। हा कुणबी, त्याचा जर भाऊ कुणबी त्याचा चुलता पण कुणबीच आहे, ते रक्तानं जन्मानं नात्यानं एक आहेत। कुठेतरी आता 72 लाख नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या कुणबी म्हणून, परंतु ओबीसीचे काही नेते यांची अशी मागणी आहे की ज्या नोंदी सापडल्यात मराठा समाजाच्या त्यांना त्या नोंदीनुसार वेगळं आरक्षण द्यावं, ओबीसीमधून देऊ नये। परंतु आपली ओबीसीमधून मागणी आहे आणि सरसकट आहे। वेगळं कसं देता येईल सरकारला? ओबीसीमध्येच मराठा आहे पूर्वीपासून, तुम्ही नंतर आलात आणि वेगळं कुठं देतो? तू वेगळं घे म्हणा, हिंड जरा तिकडे वेगळं घेऊन, मग कळन तुला वेगळं कसं असतं ते। उगं काय बरळं तर समितीने अहवाल सादर केला आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत सभागृहात लवकरात लवकर बोललं पाहिजे। 24 तारीख तुम्ही दिलेली आहे, त्या अगोदर मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं पाहिजे, काय सांगाल? वेळ आम्ही दिलेलाच नाही, त्यांनीच घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्या आत करायचं। कारण मराठा समाजाची नाराजी मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। जे कागदावरती लिहिलं आहे ते त्यांच्याच तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे, आम्ही नाही। त्यांच्याच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्याच प्रतिनिधीने लिहिलेलं आहे, त्यांचेच जे अभ्यासक होते त्यांनी लिहिलेलं आहे, आम्ही नाही। त्यामुळं मुख्यमंत्री साहेब 100% त्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण राज्यातल्या देणार ही मराठ्यांना खात्री। ते प्रामाणिकपणा दाखवतील, ते खोटं बोलणार नाही, ते खरंच बोलणार याची आम्हाला खात्री आहे। कारण लिहिलेलं त्यांनीच आहे, नसता 24च्या नंतर आम्हाला आंदोलनाची दिशा तर ठरवावी लागणारच आहे, परंतु ते कागद जी आहे लिहिलं ती सुद्धा ओपन करावं लागणार आहे। आपल्याला खात्री आरक्षण मुख्यमंत्री देतील, पण कुठेतरी ओबीसींचा दबाव पण सरकारवर आहे। आमचाही टक्का 60% आहे, राजकारणाचा एक भाग पण ओबीसीचा आहे, त्याच्यामुळे सरकारवर काही दबाव येऊ शकतो, आरक्षण लांबू शकतं। काय संबंध आहे त्यांच्या ओबीसीच्या दबावाचा? ते एकटंच आहे, दुसरं कोण आहे? ओबीसीच्या दबावाचा काय संबंध? ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठीला मिळालं, काय दबाव संबंधी? आणि त्यांचा दबाव आहे आम्हाला देऊ नये म्हणून, आणि सरकार जर घेणार असला दबाव तो आणि मराठ्यात देणार नसणार तर ही झाला त्यांचा दबाव, म्हणून सरकारनं आम्हाला नाही दिलं। मग आमचा समजा दबाव आहे की त्यांचं पुरं काढून टाका, मग काढून टाकणार का तुम्ही? ते जास्तीचं खात्यात फुकट अतिक्रम काढून टाका, त्यांना आरक्षणच नको असं नसतं होत। कायदा असं कोणाचं म्हणण्यानं दबावून ऐकत नसतो, त्यांनी किती दबाव आणला तरी कायदा त्यांच्या दबावानं आणि म्हणण्यानं चालत नसतो आणि चालणार सुद्धा नाही। जे कायद्याच्या चौकटीचे सरकारला करावं लागत असतं, आणि मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यामुळे मराठ्यांना ओबीसी सरकारला टाकावंच लागणार आहे। दबाव फेवावाला सरकार भेट नसतं आणि गिनीत सुद्धा नसतं। तरी होते मनोज जरांगे पाटील, आणि कुठलाही दबाव आला तरी सरकार त्याला गिनीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.